हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फार्मा गाईड महाराष्ट्र. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की मी ह्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर 2025चे सिलेबस वाईज लेक्चर अपलोड करत असते. तर तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर 2025चा सिलेबस आता अपडेटेड झालेला आहे. नवीन सिलेबस हा अपलोड झालेला आहे. चला तर आता त्या सिलेबस वाईज आपण अभ्यास करूया. तर तुम्ही बघू शकता, हा आहे नवीन सिलेबस. या सिलेबसमधला तुम्हाला जो दिसत आहे टॉपिक ब्लड ग्रुप जो टॉपिक दिसत आहे, या सिलेबसमध्ये जो तुम्हाला ब्लड ग्रुप हा टॉपिक दिसत आहे, हा टॉपिक आज आपण घेणार आहोत. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. तर ब्लड ग्रुप काय असतं? तर ब्लड ग्रुप काय असतं? तुमच्या घरातले, तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे नातेवाईक कोणी ना कोणी तुम्हाला म्हणतच असेल की माझं ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे, कोणी म्हणत असेल माझं ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे, असं तसं. तर नेमकी हे ब्लड ग्रुप असतं काय, या मागचं सायन्स काय आहे? चला तर आता आपण जाणून घेऊया. तर तुम्हाला माहितीच असेल की आपली जी RBC आहे, जे आपलं ब्लडमधलं RBC आहे, इरिथ्रोसाईट आहे, त्यावरती एक अँटीजन प्रेझेंट असतो. ठीक आहे, त्यावरती एक अँटीजन प्रेझेंट असतो. तर त्या अँटीजन आणि अँटीबॉडीज प्रेझेंट असतात प्लाझ्मामध्ये. तर त्या अँटीबॉडीज आणि अँटीजनच्या बेसिसवरती आपण ब्लड ग्रुपला क्लासिफाय करतो. ठीक आहे, तर आपण ABO ब्लड ग्रुप सिस्टीमच्या अंडर ब्लड ग्रुपला क्लासिफाय करतो. ओके, कशाच्या बेसिसवरती? अँटीजन आणि अँटीबॉडीजच्या बेसिसवरती. ठीक आहे, तर मेनली आपले 4 टाईपचे ब्लड ग्रुप असतात. कोणकोणते? A ब्लड ग्रुप, B ब्लड ग्रुप, AB ब्लड ग्रुप आणि O ब्लड ग्रुप. ठीक आहे, तर ही ABO ब्लड ग्रुप सिस्टीम ही कार्ल लँडस्टेनर नावाच्या ऑस्ट्रेलियन इम्युनॉलॉजिस्टने डिस्कवर केलेली आहे 1900 आणि 1901 मध्ये. तर चला तर आता बघूया की नेमकी आहे काय हे ब्लड ग्रुप सिस्टीम. तर ह्या ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये काय आहे बाबा, की जर आपल्या RBCवर, इरिथ्रोसाईटवर जर अँटीजन ए प्रेझेंट असला तर आपण त्याला अँटीजन ए जेव्हा प्रेझेंट असला तर तेव्हा आपण त्याला ब्लड ग्रुप ए म्हणतो. जेव्हा त्या RBCवर B अँटीजन प्रेझेंट असतं तर तेव्हा आपण त्याला B ब्लड ग्रुप म्हणतो. आणि जेव्हा दोन्हीही प्रेझेंट असतात ब्लड ग्रुपमध्ये, A अँटीजनही आणि B अँटीजनही, तर तेव्हा आपण त्याला AB ब्लड ग्रुप म्हणतो. आणि जेव्हा कोणतंच नसतं, जेव्हा अँटीजन A ही प्रेझेंट नाही, अँटीजन B ही प्रेझेंट नाही, तेव्हा आपण त्याला O ब्लड ग्रुप म्हणतो. ठीक आहे, आता हे झालं ब्लड ग्रुप अँटीजनच्या बेसिसवरती. आणि आता अँटीबॉडीज. तर आपल्या ब्लडमध्ये अँटीबॉडीजही असते. आपल्या ब्लडमध्ये, प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. ठीक आहे, अँटीजन कुठे प्रेझेंट असतात? इरिथ्रोसाईटवर, RBCवर प्रेझेंट असतात अँटीजन. आणि अँटीबॉडीज कुठे प्रेझेंट असतात? प्लाझ्मामध्ये. ठीक आहे, तर बेसिकली ज्याचं ब्लड ग्रुप ए आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये B अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. आणि ज्याचं ब्लड ग्रुप बी आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये A प्रेझेंट असतं. आणि जसं AB आहे त्याच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज नसतातच. म्हणजे की अँटीबॉडीज नसतात. त्यामुळेच तर तो AB जो ब्लड ग्रुप आहे तो कोणाकडूनही रक्त घेतो. त्याच्यामुळे आपण त्याला युनिव्हर्सल रेसिपियंट असं म्हणतो. कारण की त्याच्यामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट नसल्यामुळे त्याला कोणतंही रक्त सूट होतं. तो कोणाकडनंही रक्त घेऊ शकतो. तो A कडनंही घेऊ शकतो, B कडनंही घेऊ शकतो, AB कडनंही घेऊ शकतो, स्वतःचं असलं तर काही प्रॉब्लेम नाही, O कडनंही घेऊ शकतो. कारण की त्याच्यामध्ये अँटीबॉडीज नाही आहे तर तो कोणासोबत रिॲक्शन करेल, कोणासोबत रिॲक्शन करून कोणासोबत कॉम्प्लेक्स होईल आणि कोणासोबत कॉम्प्लेक्स होऊन त्या RBCला डिस्ट्रॉय करा. त्यामुळे AB हे ब्लड ग्रुप कोणाकडूनही रक्त घेऊ शकतं, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल रेसिपियंट असं म्हणतो. आता O ब्लड ग्रुपचं याच्या अपोजिट आहे. O ब्लड ग्रुप हा सगळ्यांना रक्त देऊ शकतो. O ब्लड ग्रुप म्हणजेच O नेगेटिव्ह ब्लड ग्रुप. ठीक आहे, ग्रुप हे सगळ्यांना कसं काय रक्त देऊ शकतो? कारण की त्याच्यामध्ये अँटीबॉडीज दोन्हीही आहे आणि त्याच्यामध्ये अँटीजन प्रेझेंट नाही आहे. त्याच्यामध्ये अँटीजन प्रेझेंट नसल्यामुळे ते कोणालाही रक्त देऊ शकतं. जर एला रक्त दिलं तर एमध्ये जे असणारे आहे अँटी बी, तर तो
किल करेल का ह्या ओला? नाही, कारण की याच्याकडे अँटीजनच नाही आहे, तर कसं काय किल करेल? त्यामुळे हा ओ सगळ्यांना रक्त देऊ शकतो. तो बीलाही देऊ शकतो, ए बीलाही देऊ शकतो आणि स्वतःलाही देऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं अँटीबॉडीज. तर ह्या आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज का आहे? यासाठी आहे. सपोज माझं ब्लड ग्रुप आहे ए पॉझिटिव्ह. तर जेव्हा मला माझ्या बॉडीमध्ये ब्लडची डिफिशियन्सी झाली, तर तेव्हा मला डॉक्टरांनी चुकीने बाय मिस्टेकली जर बी ब्लड ग्रुप जर दिलं, तर तेव्हा माझ्या बॉडीमध्ये काय होईल? तेव्हा माझ्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असणाऱ्या अँटीबॉडीज ह्या बी ब्लड ग्रुपच्या RBCमधल्या अँटीजनसोबत कॉम्प्लेक्स तयार करून त्याला डिस्ट्रॉय करेल. ठीक आहे, मार करतील, त्याच्यासोबत रिॲक्शन करतील. कोणती रिॲक्शन? त्याला म्हणतात हिमोलायसिस रिॲक्शन. तर त्यामुळे ज्या ब्लड ग्रुपचं त्यालाच देऊ शकतो आणि AB सगळ्यांकडनं घेऊ शकतो आणि ओचंही देऊ शकतो. ठीक आहे, चला तर हे तुम्हाला समजलं. आता हे तर तुम्हाला समजलं की ए ब्लड ग्रुप आपण कोणाला म्हणतो, बी कोणाला म्हणतो, AB कोणाला म्हणतो आणि ओ कोणाला म्हणतो, हे तर तुम्हाला कळलं. पण तुम्ही हेही ऐकलं असेल कधी की आपण म्हणतो की माझं ए पॉझिटिव्ह आहे, याचं बी निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय असतं? तर जसं आपल्या बॉडीमध्ये ए अँटीजन असतं, बी अँटीजन असतं, तसंच आपल्या बॉडीमधल्या जे RBC आहे त्याच्यावरती RH नावाचं अँटीजनही प्रेझेंट असतं. ठीक आहे, आता ह्या RH नावाचं जे अँटीजन आहे ते जर RBCवर असलं तर आपण त्याला म्हणू ए पॉझिटिव्ह. जर ते RH अँटीजन नसलं तर आपण त्याला म्हणू ए निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह, त्या ब्लड ग्रुपच्या पुढे निगेटिव्ह आपण लावून देऊ. तर ठीक आहे, तुम्हाला हे सगळं समजलं. चला तर आता आपण बघूयात की कसं डिटरमाइन करायचं. लॅबोरेटरी टेस्टच्या याने आपण बघून घेऊयात. आता ह्या टेस्टमध्ये कसं दाखवलं आहे, कसं डिटरमाइन करायचं. तर हे बघा, जर तुझं एखाद्याचं ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे तर त्याच्या टेस्टमध्ये काय येईल? तर आपण 2 स्लाईड घेतो लॅबमध्ये आपण 2 स्लाईड्स घेतो. 2 स्लाईड्सवरती आपण 4 डॉट घेतो. एका स्लाईडवरती 2-2 डॉट घेतो ब्लडचे. ठीक आहे, तर पहिलं जे आहे ब्लडचा डॉट त्याच्यामध्ये आपण टाकतो अँटी ए, दुसऱ्यामध्ये टाकतो अँटी बी, दुसऱ्यामध्ये टाकतो अँटी बी, तिसऱ्यामध्ये टाकतो अँटी डी. अँटी डी कशासाठी? RH फॅक्टरसाठी. त्याने RH फॅक्टर प्रेझेंट आहे किंवा नाही आहे हे कळतं. ठीक आहे, नंतर लास्टवालं काय? कंट्रोल, जस्ट बघण्यासाठी टेस्ट आहे ती. ठीक आहे, तर जेव्हा आपण आता सपोज ओ पॉझिटिव्ह आहे, तर जेव्हा आपण त्याच्यामध्ये अँटी ए जर टाकलं तर त्याच्यामध्ये काय रिॲक्शन होईल? काहीच नाही, जसं तसंच दिसेल. का? कारण की ओ ब्लड ग्रुपमध्ये अँटीजनच नाही आहेत. अँटीजन नाही आहेत तर रिॲक्शनच नाही होणार. अँटीजनच नाही आहेत तर हे अँटीबॉडीज कोणाशी रिॲक्शन दाखवतील, कोणासोबत रिॲक्ट करतील? हे अँटीबॉडीज कोणासोबत रिॲक्ट करतील? तेच. तर याच्यामध्ये अँटीजन नसल्यामुळे त्या रक्तामध्ये जर आपण अँटी ए जरी टाकलं तरी काही फरक नाही पडणार, अँटी बी जरी टाकलं तरी काही फरक नाही पडणार. जेव्हा ब्लडमध्ये दोन्ही टाकल्याच्यानंतर काहीच फरक नाही पडत असलं तर आपण लगेच समजून घ्यायचं की हे आहे ओ ब्लड ग्रुप. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे चेक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकलं अँटी डी, म्हणजेच RH फॅक्टरसाठी. ठीक आहे, तर जेव्हा आपण अँटी डी टाकल्या त्याच्यामध्ये क्लम्पिंग सुरू झाली, म्हणजे रिॲक्शन झाली, काहीतरी असे डॉट दिसायला लागले. ठीक आहे, तर म्हणजेच ते याच्यासोबत रिॲक्ट झालं म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे. म्हणजे की याच्यामध्ये ते झालं ना, तर म्हणजे याच्यामध्ये तो RH अँटीजन प्रेझेंट आहे म्हणूनच ती रिॲक्शन झाली, म्हणजे ही आहे ओ पॉझिटिव्ह. आपण असं समजून घ्यायचं. ठीक आहे, कळलं. आता सेकंडमध्ये काय होतं आहे? ओ निगेटिव्हमध्ये कोणतीच रिॲक्शन होत नाही आहे. अँटी डी जरी टाकलं तरीही रिॲक्शन दाखवत नाही, कारण की RH फॅक्टर प्रेझेंटच नाही आहे बाबा, तर कसं दाखवेल ते? ठीक आहे, कळालं. ओ निगेटिव्हचंही चारही रिॲक्शन सेम. ठीक आहे, नंतर ए पॉझिटिव्हमध्येही सेम. जेव्हा आपण अँटी ए टाकतो तेव्हा त्याच्यासोबत रिॲक्शन होते, कारण की याच्यामध्ये अँटीजन ए प्रेझेंट आहे. याच्यामध्ये अँटीजन ए प्रेझेंट असल्यामुळे तो अँटीबॉडी अँटी ए सोबत रिॲक्ट झाल्यामुळे तिथं काय झालं? तिथे क्लम्पिंग डॉट दिसत आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? ॲग्लुनेटेशन रिॲक्शन. ठीक आहे,
आणि जेव्हा आपण अँटी बी टाकलं तर काहीच रिॲक्शन दाखवली, कारण की ए पॉझिटिव्हवाले जे ब्लड ग्रुपवाले असतात किंवा ए ब्लड ग्रुपवाले जे असतात त्यांच्या ब्लडमध्ये प्लाझ्मामध्ये अँटी बीच प्रेझेंट असतो, त्यामुळे काही रिॲक्शन दाखवत नाही. अँटी डी जेव्हा टाकलं तेव्हा त्याच्यामध्ये क्लम्पिंग दाखवली, म्हणजे की तो पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, हे सगळे त्याच प्रकारे आहेत. ए बीमध्ये काय होतं, ए टाकलं तरी पण दिसतंय क्लम्पिंग, बी टाकलं तरी पण दिसतंय क्लम्पिंग, म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोन्हीही प्रेझेंट आहे बाबा, दोन्हीही प्रेझेंट आहे. आणि जेव्हा इन डी टाकलं तेव्हाही क्लम्पिंग दिसतंय, म्हणजे की पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, हे झाले रिॲक्शन, हे झालं आपलं ब्लड ग्रुप. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच जर आवडला असेल किंवा थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.